हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कडेवर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे, अमावस्या. अमावस्या दिवशी आपण काय केल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती दूर होऊ शकते आणि घरात लक्ष्मीचा वास होऊ शकतो. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर तुम्ही त्या दर अमावस्येला केलं तर नक्कीच तुम्हाला त्यांचा फायदा होणार आहे. तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. तर सर्वात प्रथम तुम्ही सकाळी अमावस्ये दिवशी स्नान करताना पंचगव्याने स्नान करू शकता. हे सहज आपल्याला दिंडोरीपर्यंत मार्गामध्ये सहज मिळून जातं. तर ते घ्यायचे, पंचगव्य आंघोळीमध्ये मिक्स करायचे आणि सर्वांनी घरातल्याने आंघोळ करायचे. दुसरी गोष्ट, फरशी पुसताना आपण जेव्हा लादी वगैरे पुसतो तर तेव्हा जाडं मीठ, थोडं गोमूत्र आणि त्याच्यामध्ये हळद आणि महाराजांकडची उदी मिक्स करायची आणि मग फरशी पुसायची. त्याचबरोबर घरातले जे जलमाटे असतात, काना कोपऱ्यामध्ये कुठे जलमाटं वगैरे तयार होतात ती पूर्ण त्या दिवशी काढून टाकायची आहेत. आणि दर अमावस्येला हे असंच काम करायचं. जलमाटं वगैरे काढायची, लादी सांगितल्याप्रमाणे पुसून घ्यायची आहे. आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान सन्मान. तुम्ही देवाचा कालभैरवांचं जाऊन मंदिरामध्ये मान सन्मान करायचा आहे. तर त्या दिवशी तुम्ही दुपारी 12 ते 12:30 दरम्यान हिरण्य दान हे तुम्ही अमावस्या दिवशी करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक जोडी जानवं घ्यायचं आहे, त्याचबरोबर सव्वा शेर पेढे घ्यायचे आहेत आणि 11 रुपये दक्षिणा ही एका तिथे भटजी जे असतात त्यांना द्यायची आहे. आणि तेव्हा जर तुम्ही त्यांना दिल्यानंतर जर तुम्हाला त्यांनी परत प्रसाद म्हणून तोच पेढा दिला तर तो तुम्ही प्रसाद घ्यायचा नाही आहे किंवा तो खायचा नाही आहे, तो आपण तिथे दान करायचा आहे. चौथी गोष्ट म्हणजे अमावस्या दिवशी तुम्ही घराबाहेर एखादा कोवाळा बांधू शकता दुपारी 12 वाजता वगैरे. आणि त्याचप्रमाणे पाचवी गोष्ट, घरातील जो हुमिरडा आपण सकाळी उठल्यावर धुतो तर त्याच्यामध्ये हळद आणि गोमूत्र ह्याचा समावेश करून हळदी तो हुमिरडा धुवून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हळदीचं लेपन करायचं आहे. सहावी गोष्ट, तसंच सर्व गोष्टी ह्या नित्य नियमाने आपल्याला करायच्या आहेत. तुमच्याकडे जर वाहन 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील तर त्या दिवशी त्यांना चांगलं धुवून वगैरे घेऊन त्यांच्यावरनं नारळाचा उतारा काढायचा आहे, जेणेकरून कुठल्या वाईट गोष्टी घडू नये म्हणून हे असं करायचं आहे. घरावरनंही तुम्ही उतारा काढू शकता त्या दिवशी, अमावस्या दिवशी. पण कोणतीही गोष्ट एकदा जर तुम्ही सुरू केली तर नित्य नियमाने ती केली पाहिजे. हां, काही कारणाने जेव्हा कुठली अडचण आली तर तेव्हा टाळलं तरी चालतं, पण विनाकारण न टाळता एकदा सवय लावून तर तसं करू नका, कारण की कधी कधी मग आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना त्या विचारपूर्वक तुम्हाला झेपेल तेवढंच करा, अति करायला जाऊ नका. कधी कधी अति गोष्टी केल्या की मग तिथे माती होते. त्यामुळे जितकं आपल्याला सवय, जितक्या आपण करू शकतो तितक्या सवय व्यवस्थित लावून घ्या. हे होतं छोटंसं तुम्हाला अमावस्येचं माहिती. ह्या अमावस्येला 12 तारखेला 12 ऑगस्टला दीपपूजन हे येत आहे. तर हे दीपपूजनाचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईन की आपल्याला या अमावस्ये दिवशी दीपपूजन कसं करायचं आहे ते, आणि त्याविषयी तुम्हाला थोडी माहिती घेऊन येईन. तर अजून तुम्हाला काय नवीन कोणता विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सर्वांनी लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, हसत राहा, आनंदी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.